कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी उत्कर्ष सेवाभावी संस्थेकडून आलोय। अच्छा, मी वाचलंय तुमच्याबद्दल। सरकारनं बरीच मदत केली आम्हाला। हा, आणि आम्ही मान तालुक्यातील सरकारी शाळांसाठी काम करतो। आता शाळांना स्मार्ट बोर्ड, इलेक्ट्रिक बेल बसवायचे, पण त्याच्यावर तुम्ही का सही केली नाही तेच लक्षात आलं नाही हो आमच्या। एक 2च मिनिटात मी परत एकदा फाईल चेक करते। हो बाळा, हो काय झालं काय झालं काय झालं माझ्या बाळाला? काय झालं? भूक लागली का? भूक लागली? रडायचं नाही, रडायला काय झालं? हो ओ रे बाळा, ओ हो। मी बाहेर थांबू का? नाही नाही, थांबा की, झालंच। काय झालं? भूक लागली होती? मॅडम किती वेळ? आव नाही, माझं झालंय, मी फाईल बघते लगेच। रडायचं नाही आता। ओ ओ मॅडम, अशा फाईल बघत असाल असं वाटलं नव्हतं। अच्छा म्हणजे? एक मिनिट, मी आता बाळाला पाजत होते, त्याची काही अडचण वाटली का तुम्हाला? नाही म्हणजे ते तसं नाही नाही, त्यात तुमची काही चूक नाहीये। आणि खरं तर एक आई तिच्या बाळाला पाजताना आपण बघणं यात काहीच गैर नाही हो। आता माझ्यासाठी दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना, म्हणून मला त्या अशा एकत्र कराव्या लागतात, बाकी काही नाही। तुमची चूक नाही मॅडम, पण ते बघायची आम्हाला सवय नाही। बरोबर आहे, पण आता बघण्याची सवय करावी लागेल। कसं आहे ना सर, या सगळ्या गोष्टींचा आपण एवढं मोठा अवडंबर करून ठेवलंय ना, की एका बाईला ना या दोनपैकी एकच गोष्ट निवडावी लागते। एकतर तिचं काम, नाहीतर तिचं मूल। आणि होतं काय माहितीये का, ती आई असते ना, म्हणून ती तिचं मूलच निवडते। बरोबर आहे। आणि हो, तुमच्या या फाईलवर सही न करण्यामागचं कारणही त्याच्याशीच निगडीत आहे। ते कसं काय मॅडम? अहो हो सर, या फाईलमध्ये ना खूप गोष्टींची कमतरता आहे। मुलींसाठी व्यवस्थित टॉयलेट नाहीयेत, इतर अनेक गोष्टींची कमतरता आहे। आणि तुम्ही म्हणतायत की ते स्मार्ट बोर्ड लावायचे, इलेक्ट्रिकल बेल लावायच्या, असं करून कसं चालेल? हा, पण ते काम आम्ही करणारच होतो की। हो, मग ते आधी काम करा। अहो, मूलभूत गरजा तिथे व्यवस्थितच असल्या पाहिजे, तरच मुलांना शाळेत येऊ वाटेल ना। मग ही बाकीची कामं करूच यात की। ठीक आहे सर, कसं आहे ना, आपण महत्त्व कशाला देतो हा मुद्दा आहे। म्हणजे मी आत्ता बाळाला पाजत होते तेव्हा तुम्हाला कसं तरी झालं, पण इथे तुमच्या कामात सपशीलरित्या अनेक गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष केलं। अहो, पण ते आम्ही करून घेऊ की। अहो, तुम्ही तुमचं काम उत्तमच करताय, पण त्यामुळे मी सरसगट सगळ्या गोष्टींना परवानगी नाही ना देऊ शकत। तुम्ही नीट काम करताय की नाही हे बघण्यासाठीच मी या खुर्चीवर बसली आहे। आणि सर, मी माझं बाळ सांभाळत माझं काम करू शकते, तर तुम्ही तुमचं काम उत्तमरित्या करूच शकता की, आणि केलंच पाहिजे। तुम्ही आलात तरी चालेल। ठीक आहे। आणि हो, ही तुमची फाईल। आधी गरजेची कामं आपण पूर्ण करूयात, आणि मग बाकी कामं होतीलच। ठीक आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अपर्णा, तू आज पण घेऊन जाणार का त्याला ऑफिसला? हा वहिनी, चालेल ना तुम्हाला? हा, जा जा ना, काय एवढं नाही त्यात। अहो, कशाला एवढ्या गर्दीत कामाच्या ठिकाणी? वहिनी, अहो ते आप्पीचं बाळ आहे आता, तुमचं नाहीये।
ए सुजा, काहीतरी काय बोलतोय? हाय का काहीतरी बोललोय का मी? खरं तीच बोललोय की. हो त्यांचंच आहे, माझं काही म्हणणं नाही त्याविषयी. फक्त त्याला माझ्यापाशी राहू द्यात. घरी राहिलं की कसं. हा वहिनी, तुमचं बरोबर आहे, मला कळतंय. पण आता अमोलचा पण विचार केला पाहिजे ना. म्हणजे आपली अमोलला ऑफिसला घेऊन चालली, कारण आता अमोलला आईची गरज आहे. त्याला आता आईचं दूध मिळालं पाहिजे, तरच त्याची वाढ नीट होईल ना. म्हणून फक्त उभय रुपाली, अगं काही महिने तरी अंगावरचा प्यायला पाहिजे तो. आणि एवढे दिवस त्याला मिळालं नाही म्हणल्यावर आपण त्याचा विचार करायला पाहिजे ना. स्वप्नील, रुपाली, जाऊ द्या अमोलला आप्पी संग. बरोबर आहे, जा घेऊन त्याला. ते तर मी नाही देऊ शकत ना, ते काय माझ्या नशिबात नाही. ताई, अहो असं नका ना म्हणू तुम्ही. मी आता बरोबर तोच मुद्दा काढला म्हणल्यावरती त्या काय बोलणार आहेत? झालं आता सुखाने खाता तरी येईल. सकाळ सकाळच्या बाळाचा विषय मिटलाय. सुजा, आई, काल रात्री काय वेगळं झालं होतं का? रुपाली अगं रुपाली. तुझ्या बघ बरं, तिला वाईट वाटलं का नाही? सरकार, सुजय बोलल्याचं वाईट वाटलं नाहीये ताईंना. आपली बाळाला घेऊन गेली ना, त्याचं वाईट वाटलंय. उगाच तुम्ही सगळं सुजयवर ढकलू नका. अगं हो, पण तो परत बोलला तर. सुजय, तू म्हणतोस ना ते बरोबर आहे. सगळं तुझ्यावर ढकलतात. अगं गप की पिऊ. आता तू कशाला आणि वाकड्यात बोलतेस? मी नाही काय वाकड्यात बोलते, सरकार बोलले. आई, तू आमच्याशी का बोलतीये? अहो मला काम होतं तुमच्याकडे. नाही नाही, आता नको. आता मी विनयाबरोबर शेतात चाललोय. येऊ ना रे विनय? हा तर चालतंय की दादा. चल चल, मस्तपैकी बांधावर गप्पा मारू, काम करू. हा दिवस कसा जाईल तेच कळायचं नाही बघ. अरे चल चल. हे सरकार काका बरोबर शेतात कशाला गेलं असेल? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. प्लीज प्लीज पारू, मी रिक्वेस्ट करतो यार तुला, प्लीज खाली आहे. तुम्हाला समजेना ना, पिरियड लागलंय. पारू, अरे वेड्यासारखं तू करतेस आणि आम्हाला बोलते पिरियड लागलाय. पारू, ही वरती गेली कशी? कशी काय वरती गेली? मूर्ख, एक बेसिक काउंटर मुलगी तुला कंट्रोल नाही करता आली. तुला सांगितलं होतं ना, ती मला इथे परत रिटर्न आलेली नकोय. मग कशी आली? मॅडम, मी तिला कंट्रोल करत होतो. तिला फोन. गप्पा बस. लायकी नाही आणि लग्नाचा लाडू खायचाय तुला. युजलेस. मॅडम, हॅलो दिशा. हाय. हॅलो. हाय प्रीत, तू काय करतोयस इथे? अगं तू इथे काय करतेस? नाही, उन्हात मेहंदी सुकवतेस का? पण ती तर सुकली असेल ना. हो, रोज गिरवतेस का? तू पण ना प्रीत. ए, पारू आली, मला कळलं. चल चल चल, वेळ झाली. थांब ना अगं. हे पारूचे जे मिस्टर आहेत ते आज परत पत्ता विसरले का? आणि तुम्ही दोघं असे कसे योगायोगाने भेटता नेहमी? आधीपासून ओळखता का एकमेकांना? मी यांना ते तुझ्या प्रिय पारूचे होणारे हस्बंड आहेत ना, म्हणून त्यांची मेहमान नवाजी करते. हो, ओके. ते त्यांची दाढ दुखतीये म्हणे. हा, दुखते. मेडिसिन्स देत होते मग मी त्यात. हो, सांग मेडिसिन सांग. तुम्ही घेताय ना लिहून?
कुठे? हा हो, तुला चांगलंच ओळखून आहे मी दिशा. हेतू असल्याशिवाय तू स्वतःची हेल्प नाही करणार आणि आता चक्क त्या अजयची हेल्प करतेस. मोठा झोल सुरू आहे तुझ्या डोक्यात. ध्यान रखना पडेगा दिशा मॅडम. घ्या ना लिहून. हा गेले गेले काय गेले बावळट. आता तरी जा आणि नीट हँडल कर तिला. काही झालं तरी हे फोटोशूट आज व्हायला नाही पाहिजे, कळलं? निघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सगळा सेटअप झालाय आपला. ऑलरेडी खूप लेट झालाय, आता ही खाली यायला पाहिजे यार. पारू प्लीज खाली आहे. पारू पारू हे बघ, तू या कोणाचं ऐकू नकोस. मी तुझा होणारा नवरा आहे ना, माझंच ऐक. हे बघ, तुला हे करायचं नसेल तर नको करूस. हा नको येऊस खाली. अरे यार काहीतरी काय बोलताय जावई बापू. नको येऊस, वरच थांब. हे काय सांगताय? अहो महत्वाचं काम आहे, सगळे जमलेत. उलट तुम्ही नवरा आहात ना, तुम्ही सांगायला पाहिजे की बाई वर बसू नको, खाली ये. नको येऊ. काय सांग बाबा, तिच्या मनात नाहीये ना हे काम करण्याचं, मग काय जबरदस्ती करणार तिच्यावर? अहो नाही करणार, पण तुम्ही माझा. सर मी तुमच्या समोर हात जोडतो. तिला हे काम नसेल जमणार तर प्लीज तिला फोर्स नका करू. अरे काय नाही जमणार, जमणार तिला. पारू पारू मी तुला शेवटचं सांगतोय, प्लीज खाली ये, नाहीतर मी वर ये ना. आता देवानं जरी आदेश दिला ना तरी बी मी खाली उतरत नसते. आणि देवी यायचा आदेश आला तर? हो, खुद्द आईने म्हणजे तुझ्या देवी आईने परवानगी दिली आहे. हा हा, देवी आईनं स्वतः परवानगी दिली आहे. हो, ये ना खाली प्लीज. हवं तर तू स्वतः जाऊन विचार. पारू पारू प्लीज, हे कंपनीचं शूट आहे, खूप महत्वाचं आहे. पारू अर्ध्या तासात जर शूट नाही केलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल. पारू पारू तुला कळते का याची ग्रॅव्हिटी? सगळे जण रिक्वेस्ट करताय तुला. पारू पण तुला काहीच वाटत नाहीये का ग? ठीक आहे, नको येऊस. चला रे, काय होईल फार तर फार? कंपनीची इमेज खराब होईल ना. लोक म्हणतील अहिल्यादेवी किर्लोस्करांची कंपनी साधा एक फोटोशूट करू शकली नाही. हेच हवंय ना तुला? चला 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 सगळे. येते मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
तुझ्या निर्णयामुळे एक मोठी अडचण दूर झाली अहिल्या. मला एका गोष्टीचं बरं वाटतंय की मुलांची मेहनत वाया नाही जाणार. नवीन वर्षाची नवीन सुरुवात. हो, पण हे फोटोशूट संपलं की आपल्याला गुढी उभारायला हवी. हा, आणि पुढच्या वर्षी प्रीतू आणि दिशाच्या हातून उभारू. हो, कुणाच ठाऊक आदित्यचं पण. आई बाबा चल प्लीज चल. अरे पारू आलीस तू. आई पारू, तुझ्या परवानगीशिवाय फोटोशूट साठी तुझे दागिने आणि कपडे घालायला तयार नाहीये. तिला ते तिच्या मनाला बरं वाटत नाहीये. सो प्लीज जर तू सांगितलंस तिला तर. पारू अगं तू चोरी मारी तर करत नाहीस ना, आणि आम्ही स्वतः तुला सांगतो हे करायला. आणि अगं बिझनेसचा एक पार्ट आहे तो. पारू प्लीज. आई खाल्ली ना तुझ्या विकतच्या हिरोने माती. आता या मुलकर्णीला कसं सांभाळणार आहे दुबईला नेऊन. बावळट. सावित्री. हो मॅडम. पारूला तयार करायला घे. हो करते. झालं ऐकलंस सावित्री आत्या. ASAP तिला लवकरात लवकर तयार करा प्लीज. कम ऑन. पारू चल पटकन चल. दादा मी ते बाकीचं उरलेलं काम आहे ते बघ. येस प्लीज येस. एजन्सीचा फोन आहे. आय एम सो सॉरी. एक्सक्यूज मी बाबा. हॅलो. येस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे काय काढलेस तू? ओवीच्या हातावर एस का काढलायस? काय आहे हे? ओवी सॉरी सॉरी. ते मी ते ऍक्च्युली माझं तसं काही नव्हतं, पण मगाशी ते निशीच्या हातावर मी मेहंदी काढत होतो ना, तर मी त्याच विचारात सेम डिझाईन मी हिच्या हातावर. नाही ठीक आहे, मी पुसतो ते. अरे का पुसशील? बरोबर तर काढलंय. एस इन अ हार्ट. अगं पण खोट आहे का हे? म्हणजे कसला एस आहे हा? श्रीनू. नाही नाही मंजू काकी, अगं एस फॉर संध्या. माय मॉम. तिचं नाव लिहिलंय ना श्रीनिवासने. हो का? बरं बरं. पण एक मिनिट, पण असं बदामात? अगं असं काय करतेस? हार्ट आहे ना ते. हा, माझी मॉम नेहमी माझ्या हार्ट मध्येच असणार ना. श्रीनिवास, थँक्यू सो मच. चुकून का होईना, बट माझ्या मनातलं माझ्या हातावर आलं तुझ्यामुळे. हा एस कायमच माझ्यासाठी स्पेशल असेल. अरे श्रीनू. अरे जा जा पाणी पी. श्रीनिवास जा पाणी घे. जा आधी. जा 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 पाणी पी. ऍक्च्युली श्रीनिवास तू ना एक काम कर, तू जाऊन झोप. आता उद्या आपल्याला किती कामं आहेत. गुढीपाडवा आहे उद्या, त्याची गडबड असेल सकाळी. त्यानंतर निशीची एंगेजमेंट आहे संध्याकाळी, त्याची गडबड असेल. तू जा. खरंच आपल्याला ना 1 मिनिट पण टाइम मिळणार. तसंही आता मेहंदी काढून झाली, मी जाऊन झोपतो. हा मंजू काकी, तुला मेहंदी नाही काढायची?
नको बाई, डिगभर काम आहेत अजून आणि उद्याही असतील. भांडी घासणाऱ्या हातांना कशाला हवी मेहंदी? जाऊ देत, आपलं दुःख आपल्यालाच ठाऊक. मंजू काकी, काय झालं आता? प्लीज एक फोटो काढतेस का मेहंदीचा? आता ही मेहंदी तर पुसली जाईल, बट फोटो माझ्या मेमरीमध्ये राहील ना. बदामात आईच्या नावाचं अक्षर आहे ना. स्पेशल एस. स्पेशल एस. हा, चल लवकर, मला काम आहेत खूप. बस 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 श्रीनिवास, ऐक ना, तू ना मेहंदी काढायची ऍक्टिंग कर. हा, म्हणजे माझ्याकडे मेमरी राहील ना. हा चला लवकर. इथे बघा आता. स्माइल 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 करा आता. हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाळा, तू या घरामध्ये जन्माला आलीस, लहानाची मोठी झालीस. आता हे घर सोडून तू तुझ्या सासरी जाणार, म्हणजे दुसऱ्या घरी जाणार ना. म्हणून तुझ्या मनात ती धाकधूक असणार, हो ना? अगं, सगळ्या पोरींका असाच वाटता. बाईच्या जन्मात ही धाकधूक हवी हवीशी वाटता, पण एकदा का माहेर सोडून जाऊची वेळ येली, काळीज हलता. अगदी बराबर बोललात तुम्ही. बाळा, इतके दिवस तुम्ही मुली हे माझं घर म्हणून घरात वावरता, लहानाच्या मोठ्या होता. आणि एकदा का तुमच्या डोक्यावर अक्षता पडल्या की मग या घराला माहेर असं नवीन नाव तुमच्यासाठी मिळतं. मग लग्न झालेली मुलगी माहेरी 2 दिवसाची पाहुणी असते, तिचा या घराशी काहीही संबंध नसतो. अशा काही खुळचट कल्पना मुलीच्या मनावरती बिंबवल्या जातात. पण बाळा, तसं काही नसतं. निदान आपल्या घरी तरी तसं काही नाहीये. निशी बाळा, हे घर कालही तुझंच होतं, आजही हे घर तुझंच आहे आणि कायम हे घर तुझंच राहणार. मग तू कोणाची बायको झालीस, कोणाची सून झालीस, तरी या घरची तू लेकच असणार आहेस. आणि या घरावरचा तुझा हक्क कधीच हिरावून घेतला जाणार नाही. आणि बाळा, अजून एक महत्वाची गोष्ट. बाळा, तुला कधी काही सांगावंसं वाटलं, बोलावंसं वाटलं, तर आम्ही दोघंही सतत तुझ्या बरोबर असणार, तुला समजून घ्यायला, तुझं बोलणं ऐकून घ्यायला. स्वतःला कधी एकटं समजू नकोस. तुझ्या प्रत्येक सुखात, तुझ्या प्रत्येक दुःखात आम्ही दोघंही कायम तुझ्या पाठीशी असू. आता तू नवीन नाती जोडणार आहेस ना, पण म्हणून जुनी नाती बोथट होणार नाहीत, ती कायम अबाधित राहतील. तुझ्या आजपर्यंत जे संस्कार झालेत ते तू कधीही विसरणार नाहीस याची मला पूर्ण खात्री आहे. आणि बाप म्हणून मी माझं कुठलंही कर्तव्य कधीच विसरणार नाही, अगदी तुझ्या लग्नानंतर सुद्धा. आणि याच विश्वासाने तुझ्या सासरचं माप ओलांड. बाळा, कुठलीही शंका मनात न बाळगता बेधडकपणे नवीन आयुष्याला सुरुवात कर. बाळा, उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. आणि तुझ्यासाठी तुझा हा बाप कायम तुझ्या पाठीशी असेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे काय सुंदर गुढी उभारली आहे.
निशी या घरातलो ह्यो तुझो शेवटचो गुढीपाडो. पण बाळा म्हाका खात्री हा तू या घरातली परंपरा संस्कृती टिकवून ठेवशील. दादाचं नाव कायम राखशील. चल रांगोळी काढूया. सो आज स्पेशल डे स्पेशल रांगोळी. गप ताई. अगं बरं आई, तुला पण काढायची आहे रांगोळी. हे घे. हो सांग मला काय करायचं. लक्ष इकडे मॅम. काय साहिल, तू अजून रेडी नाहीयेस? पटकन रेडी हो. अरे समझ में नहीं आ रहा कौन सा कुर्ता पहनो. तो वरचा वरचा ब्राउन कलर. ये वाला. हो. ओके. नीरज हे समोर घेऊन जा. का? आता आपलं नातं जुळणार आहे, तेव्हा अशी देवाणघेवाण करावीच लागणार आहे, निदान वर्षभर तरी. अरे वाह मेघना, तुमने तो यहाँ के रीति रिवाज भी जान लिए. हो, कारण फक्त निशी नीरज किंवा दोन कुटुंबामधलं लग्न नाही, तर दोन संस्कृती या लग्नाने एकत्र येणार आहे आणि आपल्याला त्यांच्या संस्कृतीचा मान ठेवायलाच पाहिजे. नीरज, आज तिथे गुढी उभारणार आहे, त्या गुढीला नमस्कार कर आणि मग हे स्वीट दायचिन्ह दे आणि त्यांचा आशीर्वाद घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सीताई, पण काही म्हण, आपल्या घरात आजही सगळे सण वार अगदी सागर संगीत साजरे केले जातात. अगं बाई, हट्टच आहे तसा तुझ्या भाऊंचा. त्यांचं म्हणणंच आहे की जग कितीही बदललं तरी आपण आपली पाळंमुळं सोडायची नसतात. त्यामुळे सण कुठलाही असो, दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, ते कधीही काम ठेवत नाहीत. आणि त्यांच्या या हट्टामुळेच हेही घरी थांबतात. ते एक बरं. बरं एक. सीताई, पण आपण किती नशीबवान आहोत ना ग. बघ ना, माहेरी पण आपण बहिणी बहिणी म्हणून एकत्र सगळे सण साजरा करायचो, आणि आता इथे जावा जावा म्हणून साजरा करतोय ना. नशीब लागतं असं सासर मिळालं. मला दे ग थोडी. घे ना. अरे लक्ष्मण, हा ए छान झालं रे डेकोरेशन. मस्त झालं ना. एकदम छान. वा, आणि बाहेरचं काय? बाहेर तर भाऊ एक 10 मिनिटांनी करतो, म्हणजे काय शुभकाळ चालू होईल. हो शुभकाळ. अरे वा, हे आणलंस का तू? हो. लहानपणी केवढा रडायचास या बत्ताशांसाठी तू. याच्यासाठी ठीक आहे, मी तुला काही मदत करायची नसेल तर नको करूस. मी करणारच नाही. हॅलो गाईज, वेलकम टू आजचा स्पेशल गुढीपाडव्याचा व्लॉग. हाय, आणि आजची आपली स्पेशल गेस्ट आहे सुपर वुमन हा बघ, शिवा. शिवा से हाय. हाय बोला. हाय. ये नोकरी नोकरी पुढे आहे. तर शिवा बघा, आम्हाला आज एवढी मदत करतीये ना, ती आज एवढी मोठी काठी सुद्धा घेऊन आली. बस 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 लवकर. आणि हा बघा आमचा बोरिंग दादा. ऐक ना, तुला सकाळ सकाळ काही चावलंय का? हा सगळा व्लॉग खराब करून देतो यार. आई, छान सण आहे ना आपल्या घरात आज. सगळे मस्त रेडी झालेत, पण
या मुलीकडे बघून तुला विचित्र नाही वाटत आहे? नाही म्हणजे कपडे बघ नाहीचे, हे असले कपडे आपण घरात सुद्धा वापरत नाही, पण ही तर सणासुदीच्या दिवशी हे असले कपडे घालून घरभर फिरते. शी, हिला बघून सगळा मूड स्पॉइल झालाय माझा. अगं नाही म्हणजे मी फक्त सांगितलंय तुला, बाकी काय करायचंय ते कर तू. तूच म्हणत असतेस ना सणासुदीच्या दिवशी छान कपडे घालायचे असतात, मग आता तिला काही बोलणार नाहीयेस का? का तुझे सगळे नियम फक्त माझ्यासाठीच असतात? परत सुरू करू नको आता, काही सणाचा दिवस आहे, खरंच सांगते. आणि मी फक्त माझ्या मुलांना बोलू शकते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण मी काय म्हणतो, शिवानी तर चांगले कपडे घातलेत, चांगले दिसत आहेत की तिला, आणि काय चुकीचं आहे त्यात? एक्झॅक्टली, मी तेच म्हणते. मला तर ती खूप आवडते, म्हणजे एकदम तू कूल अशी डॅशिंग दिसतेस. तेच तर. अरे आता बघ, मला असे कुर्ता आणि जॅकेट असं घालायला आवडतं, बरोबर. सीताईला कसं अशी छान साडी नेसायला आवडते, त्यावर नथ घालायला आवडते, हो की नाही? तसं तिला ते आवडतं. सो ज्याला ज्याला जे जे आवडेल ते ते त्यांना करावं, घालावं, आणि वाईट काय त्यात? आणि ती बिचारी शिवा आपल्या घरातला एक सदस्य असल्याप्रमाणे या सगळ्या सणाची तयारी करते, आणि आपल्या घरातल्या इतर सदस्यांना आत्ता जाग आली आहे सण असल्याची. ताई जागा जाऊ दे ना, तू का विचार करतेय त्याच्याबद्दल? सोडून दे ना. बरं ते सगळं जाऊ दे. उर्मिला, कसा दिसतोय मी? खूपच छान, पण अहो वय थोडं जास्त वाटते. उर्मिला काय? ए बासा गप्पा आता तुमच्या. गुढी उभारायची. चला चला चला, या वर्षीची गुढी आपला आशू उभारणार. काय देसाई घराण्याची परंपरा, जबाबदारी आता पुढच्या पिढीवर सोपवली पाहिजे, आणि ते करण्यासाठी आजच्यापेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असणार आहे का लक्ष्मण? वा वा भाऊ, खूपच उत्तम कल्पना आहे. हो चला 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 गाईस, तर आम्ही रेडी आहोत आज गुढी उभारायला. आणि आजचा स्पेशल मान आहे आशू दादाचा. मंकी, तुझे ते सबस्क्रायबर आहेत ना सगळे, त्यांनाही गुढी उभारू द्या आता. अगं चल, हिचं कधी संपतच नाही. चला चला, तिचं सुरूच राहील. चला चला घ्या सगळं हे. सांभाळून रे. हो चला चला. तर हे बघा काय घडते इथे. सावकाश. हे तो फोन ठेव ग. हॅलो आजी, कशी आहेस ग पोरी? शिवा तुझी लई आठवण येते ग. पहिल्यांदाच गुढी पाडव्याला तू घरात नाहीस. काय करणार आजी, आता काम आहे ना मला. अगं वय, पण असं सणासुदीला काम ठेवते तू ग. अगं आजी, तू किती काळजी करतेस ग. आता हे बघ, आज सण आहे की नाही छान, हा मग तो खूप आनंदात एकदम भारी साजरा कर. हा हे बघ, ज्यासनी साजरा करायचंय ना ते आनंदात करू दे की, ते करत्याल. मला नाही जमायचं ग शिवा, तुझ्या बिगर नाही करमत मला. आजी मला खूप काम आहे, मी करते तुला नंतर फोन. हा मी ठेवते आता. हा अगं ऐक शिवाला ऐकून बाय, टाटा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ए भाई, आरामात उडव ना, अंगावर उडते. काय झालं रे? सावकाश ना. ए भाई,
सणासुदीचं कशाला चिडचिड करतोय? हा ना, तसं नाही रे. आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याला सगळं शिवाच्या मर्जीनच होतं. पण यार आज शिवाच नाहीये. हा ना यार, काल ती एक मेसेज टाकला त्यानंतर गायब झाली. ती गायबच झाली. अजून पत्ता नाही तिचा कुठे ती. कुठे असेल शिवा? का प्रॉब्लेम नसेल ना झाला? उद्याच्या रेसला येईल ना ती? ए अशी कशी नाही येणार? उसको आनाच पडेगा भाई, उसको आनाच पडेगा. ए तुम्ही इथेच बसून आहे, अजून साफसफाई झाली नाही? एक अशी चमाटेल ना. ए असंच बोलली असते ना शिवा आपल्याला आज. ए मी काय म्हणतो, आपण शिवाला फोन करायचा का? म्हणजे नेमकं कळून तरी काय मॅटर आहे ते आणि ते कुठे आहे ते. हा ए जा तू फोन आण जा. ए तू फोन आण, फोन आण. हा उचल. काय रे, काय झालं? हा, आणि झाली का तुमची तयारी? पूजा झाली का? शिवा ते आम्ही करू का इकडे सगळं? पण तू कुठे आहेस यार? तू आली का नाही इकडे? मी ना एका कामात आहे आणि इथे एक जरा किस्साच झालाय. तो ना मी तुम्हाला भेटल्यावर सांगते, म्हणून जरा मला घरापासून लांब राहावं लागतंय. अगं पण शिवा उद्याच्या रेसचं काय? ती करता यावी म्हणून घरापासून लांब राहते. ए शिवा यार, हम लोग बहुत मिस कर रहे यार देखो शिवा. यार शिवा ये ना तू. मला पण तुमची खूप आठवण येते, खरंच येते. शिवा चल. मी तुम्हाला नंतर फोन करते. हा बाय बाय बाय. काय आता करूयात काम. चला. काय झालं आई? कोणाचा फोन होता? काय नाही ग, शिवाचा फोन होता. काय म्हणाली? कशी आहे ती? तिला पण लय वाईट वाटलंय ग. सणासुदीला पोर घरात नाही ती. खरंय तुमचं. त्या पुरणपोळ्या तर इतक्या आवडतात ना. तुमच्या हातची एक पुरणपोळी सोडत नाही ती. आता मिळणार नाहीत तिला. हे बघ, ती आली का नाही का आपण परत करूया बर का. पण ती असली की कसं जरा घर भरल्यासारखं वाटतं. प्रत्येक ठिकाणी पुढे 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 सगळं करायचं असतं तिला. हे मी करते, ते मी करते, सगळ्यात पुढे पुढे. अख्खं घर डोक्यावर घेते पोरगी. नुसतं मोहर मोहर नाचायचं असते बघ तिला. काय ग, काय झालं? तुम्ही असं तोंड का पाडलंय? असं का म्हणून काय विचारतीस? सणासुदीला शिवा आपल्या बरोबर नाहीये. हा, मग शिवा नाहीये म्हणून तुम्हीही सण साजरा करणार नाही आहात का? शिवा नाहीये कारण तिला रेसिंगची हौस होती म्हणून ती गेली रेसिंग करायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ते फॅक्टरीचं काय झालं? कसला विचार करायला? फुलपगारे सर. काय झालं त्याचं? काय आता काय 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 झालं? काय आज वाढदिवस असतो त्यांचा. होय काय? मला आज खूपच आठवण येते त्यांची. शाळेत असताना आम्ही खूप छान सेलिब्रेट करायचो त्यांचा वाढदिवस. त्या सगळ्या आठवणी. आणि नाही, मला असं खूप तीव्रतेने वाटतंय अधिपती की काहीतरी गडबड आहे. इतके दिवस झाले त्यांचा फोन लागत नाहीये. असं ते करूच शकत नाहीत. माझ्या बाबतीत तर नाहीच नाही. किती दिवस झाले त्यांचा कोणाशीच काहीच संपर्क नाहीये. ठीक आहे, पण तुम्ही उगाच काहीतरी नाही असला विचार करू. काही तर तुम्ही तीव्रतेने वेगळे अर्थ काढत बसू नका त्याचे. नाही अधिपती, तुम्हाला कळतंय का? नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये फुलपगारे सर आहे त्याची पक्की खबर मला लागली होती. तुम्ही बघितलंत ना, तिथे रजिस्टर मध्ये त्यांच्या बायकोचं पण नाव होतं. पण आपण ज्या दिवशी गेलो नेमकं त्याच दिवशी ते तिथून गायब झाले. काय मग काय म्हणायचं काय तुम्हाला? मला काय म्हणायचं हा विषय नाही आता. मला भीती वाटते, मला काळजी वाटते त्यांची. काळजी करू नका, करू नका काळजी. मी काय म्हणते, आपण पोलीस कंप्लेंट करूया का?
आपण तक्रार नोंदवूया आणि तुमच्या कोणी ओळखीचं असेल तर मला तसं सांगा, मी बोलून घेते त्यांच्याशी. म्हणजे ओळखीचं असलं तर कसं जरा सूत्र पटपट हालतील ना, नॉर्मल तक्रार करण्यापेक्षा. का माझं कंप्लेंट करायच्या काय भानगडीत पडू नका. मागच्या वेळी तुम्ही काय केलं, असंच काहीतरी आरोप करत सुटला जा आणि ते आले स्वतःच. अहो ते आले पण परत गायब झाले ना. त्यांचा कोणाला काहीच फोन नाही, संपर्क नाही कोणाशीच. आणि नाशिकला गेल्यावर काय झालं तेही तुम्ही बघितलं ना. म्हणून तर मला जास्त शंका येते. काय आता कसली शंका यायला तुम्हाला? कुणावर शंका यायला? तुम्ही चिडू नका माझ्यावर, म्हणजे चिडालच तुम्ही, पण मला मॅडमवर संशय येतोय. परत चालू केलं तुम्ही? त्यांचाच हात असणार आहे यामध्ये. मला काय नाही असं, तुम्ही तिथंच अडकू नका परत. अहो मास्तरीन बाई यायचं तुम्ही, एकच चूक 10 वेळा करणार, परत त्यांच्यावर शंका घ्यायला. काय मास्तरीन बाई तुम्ही? माझी खात्री यावेळी तुम्ही ऐका माझं, आपण पोलिसात जाऊया. आणि जर ह्यावेळी मी खोटी ठरले ना तर मी स्वतः त्यांच्या पाया पडेन, मी माफी मागेन त्यांची. मी तुम्हाला नाही काही बोलायला लावणार, पण आपण जाऊया पोलिसात. मला प्लीज नंबर द्या त्यांचा, किंवा तुम्ही कॉल करा. ओके, असं नको व्हायला की आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसणार आणि तिथे फुल पगार सर येणार. तसं झालं तर चांगलंच आहे ना. पण आज त्यांचा वाढदिवस आहे, म्हणून मला असं वाटतं की आजच काहीतरी हालचाल करायला हवी. आणि तुम्ही म्हणताय म्हणून मी आज दिवसभर थांबेन. पण जर संध्याकाळपर्यंत त्यांचा काही पत्ता लागला नाही ना अधिपती, तर आपण पोलीस स्टेशन मध्ये जायचं आणि तक्रार नोंदवायची. मग मी तुमचं काही ऐकणार नाही, तुम्हाला यावं लागेल माझ्या बरोबर. मी नाही ऐकणार तुमचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो, कोण बोलतोय? हॅलो, मी इन्स्पेक्टर चौसाळकर बोलतोय. तुम्ही फुल पगार आहे सर का? हो, मीच बोलतोय. काय झालं काय? हो, काय झालं काय विचारताय? उगीच आम्हाला टेन्शन दिलं इकडे. सर आहेत? हा, तेच बोलताय. द्या ना मला, द्या प्लीज. हो. हॅलो सर, कुठे आहात तुम्ही? कोण? अक्षरा? हा सर, मीच बोलतेय. हो सर, मला इतकी काळजी लागून राहिली होती. तुम्ही कुठे होतात, कुठे गेला होतात? आणि तुमच्याविषयी कोणाला काहीच माहिती नाही, तुमचा काहीच पत्ता नाही सर. तुम्ही ठीक आहात ना? मला खरंच खूप टेन्शन आलं होतं सर. तुम्ही असे अचानक राजीनामा देऊन निघून गेलात. घरी काही प्रॉब्लेम आहे का? काय झालंय? अगं हो, एका वेळेला किती प्रश्न विचारशील. सॉरी सर, पण मला खरंच खूप काळजी वाटत होती तुमची. हे बघ, मला काही झालेलं नाहीये, मी एकदम ठीक आहे. पण मग तुम्ही होतात कुठे इतके दिवस? अगं मी कोकणात गेलो होतो. काय आमच्या जमिनीचं चाललंय ना तिकडे, भावकी आहे ना आमची, तेव्हा चांगली झुंपली होती त्यांची. आणि तुला माहितीये कोकणातली भांडणं म्हणजे कशी असतात, तेव्हा ते सगळं मिटवायला मला खरंच वेळ लागला. बरं तिकडे नेटवर्क आहे नाही, त्यामुळे फोनही बंद. हो पण सर, जाताना सांगून तरी जायचं ना कोणाला तरी. नाही, मी मॅडमना सांगून गेलो होतो ना, त्या बहुतेक कामाच्या गडबडीत सांगायला विसरले असतील. सर, खूप काळजी वाटत होती मला. मी खूप शोधलं तुम्हाला. अगं हो, पण तू तिथे पोलीस स्टेशन मध्ये आता काय करतेस? म्हणजे तिथून का फोन आला मला? नाही, ते जाऊ दे सर, पण खरंच तुम्ही बरे आहात हे ऐकून मला फार आनंद झाला. कुठे आहात तुम्ही आता? अगं मी आलोय कोल्हापुरात परत. तुम्ही परत आलात कोल्हापुरात? हो, आत्ताच आलोय मी. ठीक आहे, मग आपण भेटूया सर. मला जरा काही गोष्टी विचारायच्या आहेत तुम्हाला. पण सर, तुम्ही नक्की गावीच होतात ना? अगं हो अक्षरा, मी तुझ्याशी कशाला खोटं बोलीन ना, गावीच होतो मी. आणि हे बघ, आता मी इथेच आहे आणि माझा फोनही चालू झालाय, तर आपण भेटूया ना नक्की. ठीक आहे सर, पण पुन्हा असे न सांगता जाऊ नका. खरंच खूप काळजी वाटते इथे सगळ्यांना. मागच्या वेळी पण असंच केलं होतं तुम्ही. अगं मागच्या वेळेला हिची तब्येत बरी नव्हती म्हणून मी तसाच गावाला निघून गेलो ना. तू पण ना अक्षरा केवढी काळजी करतेस ग माझी. अगदी मुलींनी काळजी करावी ना तशी काळजी करतेस बघ.
हे बघ अक्षरा, मी यापुढे तुला सांगितल्याशिवाय कुठेही जाणार नाही, मग तर झालं. हो सर, आपण भेटूया. मी माझ्या नंबरवरून फोन करते. हा. झालं समाधान? झालं ना कॉन्टॅक्ट सरांशी? त्रास दिला तुम्हाला आम्ही उगाच साहेब. हो सरकार, त्रास कसला आम्हाला? तुम्ही इथे आलात ते उलट बरंच झालं. योग जुळून आला. आमचं बोलणं झालं त्यांच्याशी. नाही, सॉरी खरंच. बरं चला, मी निघतो आता. मी हाय गडबडीत खरं तर या कामासाठी चालतो. निघू. धन्यवाद. आणि झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.